तुमच्या हँडरायटिंगवरून कळतं की तुम्ही रिलेशनशिपमध्ये नेमके कसे वागता. ट्रस्ट इश्यूज असू देत किंवा इमोशनल कनेक्ट, सगळं काही तुमच्या पेनस्ट्रोक्समध्ये दिसतं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काही काही रिलेशनशिप पॅटर्न्स असतात. काही काही हेल्दी असतात आणि काही काही थोडे कॉम्प्लेक्स असतात. हे पॅटर्न्स तुमच्या हँडरायटिंगमध्ये आधीच दिसू शकतात बिफोर यू गेट इन्व्हॉल्ड इन एनी पर्सन ऑर इन एनी रिलेशनशिप. ग्रॅफॉलॉजीचा उपयोग हा फक्त पर्सनॅलिटी प्रोफायलिंगसाठी नसून ते एक पॉवरफुल टूल आहे सेल्फ अवेअरनेससाठी. एस्पेशली रिलेशनशिपमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं इमोशनल एक्सप्रेशन कसं दिसतं, ट्रस्ट इश्यूज हँडरायटिंगमध्ये कसे रिफ्लेक्ट होतात, तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेट कसं करता, पॅटर्न काय कम्युनिकेशनचा आणि तुमची कम्पॅटिबिलिटी लेवल काय आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट मी दाखवणार आहे की कसं हँडरायटिंग सुधारून तुमचं रिलेशनशिप पण इम्प्रूव्ह करता येऊ शकतं. तुम्हाला जर का तुमच्या पार्टनरचं किंवा फॅमिली मेंबरचं हँडरायटिंग डिकोड करून घ्यायचं असेल तर मला नक्की DM करा.